नामदार शंभूराजे देसाईंनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत विनोद वाईन शॉप हटविण्याचे दिले आदेश। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने आनंद लोंढेंची हजेरी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त धुळ्यात शिवसेना जिल्हाध्यक्ष सतीश महालेंनी घेतलं महारक्तदान शिबिर। 65 सराईत गुन्हेगारांची हजेरी घेत पोलिसांनी दिला कठोर कारवाईचा इशारा। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क। माता रमाई जयंती दिनी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस इर्शाद जहागीरदार यांच्या हस्ते रमाई नगरात झालं बोरवेलचं लोकार्पण। आझाद समाज पार्टीच्या वतीनं गेल्या 2 महिन्यांपासून धुळे शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यामागे विनोद वाईन्स हे विदेशी मद्याचं दुकान हटवावं यासाठी विविध प्रकारे आंदोलन करण्यात येत आहे। दिनांक 1 फेब्रुवारी पासून आझाद समाज पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आनंद लोंढे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर क्युमाइन क्लब समोर आमरण उपोषण करण्यात येत आहे। या आंदोलनाला विविध पक्ष संघटनांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, आंबेडकरी चळवळीतील अनुयायी तसेच अनेक व्यक्तींनी पाठिंबा देऊन उपोषणकर्त्यांचं मानसिक बळ वाढविलं। दिनांक 3 फेब्रुवारी रोजी उपोषणस्थळी आमदार फारुख शाह यांनी भेट देऊन उपोषणकर्त्या कार्यकर्त्यांना पाठिंबा जाहीर केला आणि आंबेडकरी जनतेच्या भावनेशी खेळणाऱ्या विनोद वाईन्सचा कायमचा निकाल लावण्यासंदर्भात मंत्रालयीन पातळीवर प्रयत्न करण्यात येतील असं सांगितलं। त्यानुसार गुरुवार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी मंत्रालयात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री नामदार शंभूराजे देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री महोदयांच्या मंत्रालयीन दालन क्रमांक 302 मुख्य इमारत 3रा मजला मंत्रालय येथे बैठक संपन्न झाली। या बैठकीस आमदार फारुख शाह, जिल्हाधिकारी धुळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, पोलीस अधीक्षक धुळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, मुकुंदराव शिरसाट, ॲडव्होकेट सुमित साबळे, जितेंद्र निकाळजे, कैलास जयस्वार आणि उपोषणकर्ते आझाद समाज पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आनंद लोंढे हे धुळे येथील उपोषण स्थळावरून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सहभागी झाले। या बैठकीत विनोद वाईन्स संदर्भात चर्चा करण्यात येऊन आमदार फारुख शाह यांनी धुळ्यातील आंबेडकरी जनतेच्या तीव्र भावना मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिल्या। तर उपोषणकर्ते आनंद लोंढे हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाईन आंदोलन स्थळावरून सहभागी झाले। एखाद्या आंदोलन स्थळावरून थेट मंत्रालयात सुरू असलेल्या बैठकीत आंदोलकांनी सहभागी होणे अशा प्रकारची धुळे जिल्ह्यातील ही पहिलीच घटना ठरली। या बैठकीत सहभागी झाल्यावर आनंद लोंढे यांनी कुठल्याही शासन निर्णयापेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं पावित्र्य मोठं आहे, त्यामुळे शासनाने हे मद्यविक्रीचं दुकान हटविलंच पाहिजे अशी ठाम भूमिका मांडली। बैठकीत सहभागी सर्वांचं म्हणणं ऐकून मद्यविक्री दुकान 10 दिवसांकरिता बंद ठेवण्यात यावं आणि दिनांक 9 रोजी अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क धुळे आणि जिल्हाधिकारी धुळे यांनी दुकान मालकाला पाचारण करून मद्यविक्री दुकान स्थलांतरित करण्याची कार्यवाही तातडीनं करावी असे आदेश नामदार शंभूराजे देसाई यांनी दिले। त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ असलेलं मद्यविक्रीचं दुकान त्या ठिकाणाहून हटविण्याचा मार्ग आता मोकळा झालाय। या बैठकीत धुळे येथील उपोषण स्थळावरून आबा अमृतसागर, भैयासाहेब वाघ, राज चव्हाण, आनंद सैंदाने, मुकेश खरात, आसिफ शाह, संजय अहिरे, विनोद केदार, भैयासाहेब वाघ, किरण भालेराव, दावल वाघ, चिंतामण थोरात, मुकेश वाघ, डॉक्टर शरद भामरे, अरविंद निकम, दिनेश निकुंबे आदी सहभागी झाले होते। विनोद वाईन्स हटविण्याचा मार्ग मोकळा झाल्यामुळे धुळे जिल्ह्यातील आंबेडकरवादी जनतेत आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। विनोद वाईन्सचं दुकान कायमस्वरूपी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यामागून हटविण्यात येणार असल्याचं लेखी पत्र प्रशासनातर्फे मिळून त्याची तात्काळ अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी प्रतिक्रिया आनंद लोंढे यांनी व्यक्त केली। राखण्याचं, त्यांचं पुस्तकांचं पावित्र्य राखण्याचं प्रथम कर्तव्य महाराष्ट्र शासनाचं आहे, त्याच्यानंतर सगळ्यांचं आहे। आणि जर अशी विटंबना वारंवार होत असेल साहेब, आम्हाला जे कागदोपत्री मांडायचं होतं आम्ही आमची सगळी भूमिका मांडली साहेब। आणि हा विषय आमच्यासाठी साहेब इमोशनली आहे, आम्ही तुम्हाला इमोशनली ब्लॅकमेल करत नाहीयेत। बाबासाहेब आंबेडकरांचा विषय भारतीय जनतेसाठी, महाराष्ट्राच्या नाही तर देशाच्या जनतेसाठी, देशाबाहेर जनतेसाठी, आंबेडकरी समाजासाठी नेहमी भावनाशील राहिलेला आहे। आणि या भावनाशील समाज पुढे जाऊन काय करू शकतो साहेब याचं सांगता येत नाही। आज आम्हाला 8वा दिवस आहे, जर आम्हाला आदेश प्राप्त झाला नाही ते दुकान बंद करण्याचा, वास्तविक त्यांनी महसूल बुडवलेला आहे, त्यांनी शासनाची वारंवार दिशाभूल केलेली आहे, सगळे पुरावे त्याच्या संदर्भातले आहेत साहेब। फक्त 1/2015चा शासन निर्णय जर त्या ठिकाणी असेल तर आपण त्या शासन निर्णयाची दखल घेतली पाहिजे का आंबेडकरी समाजाच्या आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची जी विटंबना होती त्याची दखल घेतली गेली पाहिजे साहेब। तर आपणास आम्ही नम्र विनंती करतो सगळ्या समाजाच्या वतीने, आमच्या आंदोलकांच्या वतीने, की ते तात्काळ त्याला बंद करण्यात यावे आणि समाजाला खऱ्या अर्थाने पुतळ्याच्या पावित्र्यापेक्षा जगातली कुठलीही शासन निर्णय, कुठलाही आदेश महत्वाचा नाही। आणि याचसाठी वारंवार त्या पुतळ्याच्या मागील वाईन शॉप असल्यामुळे विटंबना होत आहे। जो कोणी जातो त्या ठिकाणी सांगतो आंबेडकर पुतळ्या मागून दारू घेऊन ये, आंबेडकर पुतळ्या मागून वाईन घेऊन ये, आंबेडकर पुतळ्या मागून हे घेऊन ये। ही एक प्रकारे विटंबना आहे साहेब पुतळ्याची। म्हणजे फक्त चपलांचा हार टाकणं
किंवा चपलांचा एखाद्या शेण फेकून देणं पुतळ्यांवर एवढीच विटंबना नसते. महापुरुषाचं नाव गैरप्रकारे घेणं ही विटंबना आहे सर. मी महाराष्ट्र बातम्यांसाठी सचिन बागुल, धुळे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात विक्रम होणारं महारक्तदान शिबिर धुळे शहरातील क्युमाइन क्लब समोर गुरुवार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी पार पडलं. शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश महालेंनी आयोजित केलेल्या या महारक्तदान शिबिराचं राज्याचे कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. रक्तदान म्हणजे जीवनदान आहे. उद्या एखाद्या रुग्णाला दुर्दैवानं रक्ताची आवश्यकता असेल आणि हे रक्त दिल्यानंतर त्याचे प्राण वाचणार असतील तर यापेक्षा मोठं पुण्याचं कोणतंही काम नाही. रक्ताच्या 50 किंवा 100 बाटल्या जमा करणं सोपं काम आहे, परंतु तब्बल 2000 बाटल्या रक्त संकलन करून आपण मोठा विक्रम केलाय, अशा शब्दात राज्याचे कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश महालेंनी आयोजित केलेल्या या महारक्तदान शिबिराचं कौतुक केलं. शहरातील क्युमाइन क्लब येथे शिवसेना शिंदेगड जिल्हाप्रमुख सतीश महाले यांच्यातर्फे महारक्तदान शिबिर घेण्यात आलं. यावेळी शेकडो तरुणांनी या रक्तदानासाठी रांगा लावत मोठा प्रतिसाद दिला. शिबिराचं उद्घाटन राज्याचे मंत्री आमदार दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रसंगी आमदार मंजुळा गावित, तुळशीराम गावित, महानगर प्रमुख संजय गुजराती, माजी महापौर कल्पना काकू महाले, प्रसाद डोमसे, विशाल देसले, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष मनोज गर्दे, उपाध्यक्ष अतुल पाटील, राजू नाना चौधरी, सुनील चौधरी, आशिष चौधरी, पंकज चौधरी, प्रसाद महाले, मोहन वाघ, शैलेश चौधरी, धीरज मोकळे, सूर्यकांत महाले आदी उपस्थित होते. या महारक्तदान शिबिराची बातमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घालणार आहे. सतीश तात्या महाले यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्हा शिवसेनेच्या माध्यमातून धुळ्यात भव्य दिव्य रक्तदान शिबिर घेण्यात आल्यानं या शिबिराने उत्तर महाराष्ट्रातले रक्तदानाचे रेकॉर्ड मोडले, अशी माहिती आपण देऊ. महाराष्ट्राला आदर्श देणारं हे महारक्तदान शिबिर आहे. मी स्वतः ही माहिती मुख्यमंत्र्यांना देणार, असं मंत्री दादा भुसे यावेळी म्हणाले. या महारक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या दात्यांना सतीश महाले यांच्या वतीनं एक स्मार्ट वॉचची भेट व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आलं. शिबिरात नवजीवन ब्लड बँकेच्या टीमतर्फे रक्त संकलन करण्यात आलं. पुढे नेण्याचं काम माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब त्या ठिकाणी करतायत. अगदी रात्री 3-4 वाजेला सुद्धा त्यांना भेटायला आलेला शेवटचा माणूस जोपर्यंत त्याला भेटत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री महोदय झोपायला जात नाही. आपल्याला माहिती असेल, यापूर्वी वर्षा बंगल्यावर मर्यादित लोकांना प्रवेश असायचा, परंतु आता वर्षा बंगल्यावर सामान्य माणूस सुद्धा त्याचं गऱ्हाणं, त्याची तक्रार, त्याची अडचण घेऊन थेट मुख्यमंत्र्यांना भेटू शकतो. मला वाटतं की महाराष्ट्रातलं पहिले हे मुख्यमंत्री महोदय असतील. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशाने गुरुवार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात धुळ्यातील 65 सराईत गुन्हेगारांची हजेरी परेड घेत आगामी निवडणूक काळात काही गडबड केल्यास, गुन्हेगारी कृत्य केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी CRPCच्या कलम 149च्या तरतुदीनुसार लेखी नोटीसही बजावण्यात आल्या. लोकसभा निवडणूक निकोप व्हावी म्हणून गृह विभागाने पोलीस दलास विशेष सूचना केल्या आहेत. त्या अनुषंगाने धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशाने धुळे जिल्ह्यातील प्रमुख पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले हिस्ट्री शीटर्स गुन्हेगारांची हजेरी परेड घेण्यात आली. निवडणूक काळात तसेच आगामी सण उत्सव काळात कोणताही गैरप्रकार केल्यास, कायदा सुव्यवस्थेला बाधा आणणारे कृत्य केल्यास अतिशय कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा यावेळी गुन्हेगारांना पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात आला. तसेच CRPC 149 अन्वये तशा नोटीसही बजावण्यात आल्या. याबद्दल माहिती देताना अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी सांगितले की जिल्हा पोलीस दलातर्फे धुळे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीमधील रेकॉर्डवरील आरोपी, गुन्हेगार, हिस्ट्री शीटर, गंभीर गुन्हे दाखल असलेले 65 जणांना आणण्यात आलं होतं. येणाऱ्या लोकसभा निवडणुका, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून या 65 जणांना समज देण्यात आली. तुमच्यावर पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत आणि तुमच्याकडून भविष्यात पुन्हा काही गुन्हा झाला किंवा तुमच्या वर्तणुकीतून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर पोलीस प्रशासनाकडून तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी समज देण्यात आली. याची तरतूद CRPC 149 मध्ये देखील आहे. तोंडीच नाही तर लेखी समजही देण्यात आली आहे. धुळ्यातील राहिलेले इतरही गुन्हेगारांना यापुढे सुद्धा बोलवून समज दिली जाणार असल्याचं देखील
अप्पर पोलीस अधीक्षक काळे यांनी स्पष्ट केलं। याप्रसंगी एलसीबीचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील, मोहाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील, चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे एपीआय जीवन बोरसे, आझादनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। जिल्हा पोलीस दलातर्फे धुळे जिल्ह्यातल्या विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीमधले जे रेकॉर्डवरचे ऑफेंडर्स आहेत, विशेषतः जे हिस्ट्री शीटर्स आहेत, म्हणजे ज्यांच्यावरती रिपीटेड ऑफेन्सेसचे गुन्हे दाखल आहेत, मग त्याच्यामध्ये बॉडी ऑफेन्सेस असतील किंवा इतर स्वरूपाचे जे शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे दाखल आहेत, अशा एकूण 65 व्यक्तींना या ठिकाणी आणण्यात आलं होतं। त्यांना त्या ठिकाणी आणण्याचा उद्देश हा एकच होता की आगामी लोकसभा असेल किंवा येणारा जो इलेक्शनचा कालावधी आहे त्याच्या पार्श्वभूमीवर करायच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून त्यांना या ठिकाणी बोलावलं होतं आणि बोलावून त्यांना त्या ठिकाणी समज देण्यात आलेली आहे की तुमच्यावरती पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत आणि जर तुमच्याकडून जर भविष्यात कुठला तुमच्यावरती गुन्हा दाखल झाला किंवा तुमच्याकडून जर कुठला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर पोलीस प्रशासनाकडून तुमच्यावरती कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल याची त्यांना समज देणं हाच त्याचा उद्देश होता, ज्याची प्रोव्हिजन CRPC 149 मध्ये पण आहे। आपण सगळेजण त्या ठिकाणी त्याविषयी माहिती घेऊ शकता। तर त्या अनुषंगाने आज हे त्याचं औचित्य होतं आणि याच्यामध्ये असं नाही। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। गेल्या काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे धुळे दौरा करीत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस इर्शाद जहागीरदार यांच्या मागणीनुसार त्यांनी या ठिकाणी 50 बोरवेलचं डिजिटल पद्धतीनं उद्घाटन केलं होतं। त्याच बोरवेलपैकी पहिल्या बोरवेलच्या लोकार्पण सोहळा माता रमाई जयंतीच्या निमित्तानं धुळे शहरातील साक्री रोड येथील रमाई नगर येथे संपन्न झाला। रमाई नगर या परिसरात गोरगरीब नागरिक राहत असल्यानं त्या ठिकाणी पाण्याची टंचाई भासत असते। त्यामुळे सूचक आकाश सोनवणे यांच्या मागणीनुसार इर्शाद जहागीरदार यांनी बोरवेल उपलब्ध करून दिली। दिनांक 7 फेब्रुवारी रोजी माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या 126व्या जयंतीचं औचित्य साधून साक्री रोड येथील रमाई नगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस इर्शाद जहागीरदार यांनी समाज भवनच्या जागेवर बोरवेल उभारून दिली। या ठिकाणी राष्ट्रवादीचे पदाधिकारी तसेच पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे, उपाध्यक्ष अतुल पाटील व स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत माता रमाईंना अभिवादन करण्यात आलं। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी, मनोज गर्दे, अतुल पाटील, राजेंद्र चित्तोडकर, सुरेश अहिरे, समीर खान, वंदना केदार, रंजना इंगळे, संजय अहिरे, रवींद्र इंगळे, चंद्रगुप्त खैरनार, पंकज बागले, प्रदीप बागले, गोकुळ सोनवणे, किरण अहिरे, शुभम धिवरे, धनंजय सोनवणे, रोहित खैरनार, अक्षय पानपाटील आदी नागरिक उपस्थित होते। आज माता रमाई जयंतीच्या शुभ मुहूर्तावर धुळे शहरात इर्शाद भाई जहागीरदार यांच्या वतीने माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने ते धुळे शहरात बोरवेलचे काम सुरू आहे। त्यात 50 बोरवेलचं डिजिटल उद्घाटन माननीय अजितदादा यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले। त्यापैकी आज पहिलं बोरवेलचं उद्घाटन माता रमाई माता इथे आज शुभारंभ झाला। त्या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष कैलास भाऊ चौधरी, माझे उपाध्यक्ष मराठी पत्रकार संघाचे अतुल भाऊ पाटील, आमचे मार्गदर्शक रवींद्र नाना इंगळे आणि आम्हाला जेमी मोठे करणारे आमचे संजू भाऊ अहिरे, चित्तोडकर रावसाहेब, सुरेश अण्णा, परिसरातील माता भगिनींनो, खरंच हा चांगला दिवस आहे। आणि ज्या इर्शादबाईंनी जे बोरवेलचं एक संकल्पना केली त्या माणसाने कुठलाही जातीपातीचं विषय घेतल्याने सर्व ठिकाणी ज्याला बोरवेल नसेल त्या ठिकाणी बोरवेल उपलब्ध करून दिले आहे। आणि आमचे धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे कार्यकारी सदस्य आकाश भाऊ सोनवणे आणि त्यांच्या मित्र परिवाराने ह्या ज्या बोरवेलची मागणी केली ती मागणीच्या आज चांगला खरंच रमाई माता आज म्हणजे त्याग माता, ती आदर्श माता, त्या मातेच्या आज जयंतीनिमित्त आपल्या भागात बोरवेलचं उद्घाटन झालेलं आहे। आणि आमच्या हातून जे उद्घाटन केलं त्याबद्दल आम्ही धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने आणि सर्वांचं जाहीर आभार करतो। जय हिंद। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल।